चला तर करूया आपण मुठींचा कालवण. तर बघा कशा मस्तपैकी चिकना मुठे आहे. त्यांना आपण आता मस्त नांगे वगैरे तोडून घेणार आहोत, मस्त साफ करून घेणार आहोत कालवण करण्यासाठी. तर चला करूया आपण मुठींचाच कालवण. मुठींचा कालवण करत असताना व्यवस्थितरित्या मुठी आपली साफ करून घ्यायची आहेत. कालवणासाठी लागणारं घेतलेलं आहे साहित्य, डाली वगैरे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये पूड केलेली आहे त्याची अशा पद्धतीने. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि मिरची वगैरे कापून घेणार आहोत कालवण करण्यासाठी. आणि आता मुठी भरण्यासाठी ते बॅटर तयार करणार आहोत, त्याची तयारी करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये सगळं जे काही आपण मिक्सरमध्ये मिक्सिंग केलेलं आहे ते टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये परत एक आपण अंडा फोडून टाकणार आहोत. अंडा फोडून टाकल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकणार आहोत, जिंजरची पेस्ट वगैरे टाकणार आहोत. थोडंसं टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये गरम मसाला, अशा पद्धतीने टाकणार आहोत आपण गरम मसाला. आणि त्याच्यानंतर टाकणार आहोत थोडीशी आपण लाल तिखट, त्याच्यानंतर टाकणार आहोत थोडीशी हळद, थोडंसं खोबरं वगैरे पण टाकले आहे. आणि थोडंसं पाणी मिक्स करून आपण पूर्ण बॅटर तयार करून घेणार आहोत व्यवस्थित अशा पद्धतीने. थोडंसं चवीपुरतं टाकायचं मीठ. तर आता आपण मुठी भरायला घेणार आहोत. तर ही मुठी आपण अशी मुठी ठेवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मुठी वगैरे ठेवून झाल्याच्या नंतर आपण जे त्याच्यामध्ये सार भरण्यासाठी रेडी केलेलं आहे ते भरून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण आत्ता त्याच्यामध्ये सार भरून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीने. सार वगैरे मस्त झालेलं आहे, सॉफ्टनेस वगैरे आहे सारला. नंतर शिजल्यानंतर समजेलच कसे होणार आहेत मुठे. चला तर करूया आपण मुठ्यांची तयारी. अशा पद्धतीने त्याच्यात सार वगैरे भरून घेणार आहोत आपण व्यवस्थित. सार वगैरे भरून जवळपास होतच आलेलं आहे. आणि सार वगैरे भरून झाल्याच्या नंतर त्याचं जे काही अंग वगैरे आहे मुठीचं ते परत त्याच्यामध्ये चिकटवून घेणार आहोत वरतीच सारच्या वरती. आणि अशा पद्धतीने आपण मुठी भरलेली मुठींचं आज कालवण करतो आहे बऱ्याच टायमानंतर. गेल्या वर्षी केलं होतं. अजूनमधून थोडासा वेळ मिळतो तसं मी हे रेसिपी वगैरे करतच असतो थोडीशी आवड असल्यामुळे. पण काय थोडीशी बाकीची कामं पण थोडीशी बाजूला ठेवायला लागतात. मग शेवटी काय आहे का कुठलीही गोष्ट करायची असेल तर काही कॉम्प्रोमाइज तर करावाच लागतो ना. तर अशा पद्धतीने आपण आता मुठींची कालवण करणार आहोत मस्तपैकी. तर कालवण कसं टेस्टी लागलेलं आहे ते नंतर आपण सांगणारच आहोत तुम्हाला. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, कुठे जाऊ नका. आता आपण कालवण शिजवण्याची तयारी वगैरे करणार आहोत. बटाटे वगैरे घेतलेले आहे, त्याच्यामध्ये लसूण आता ठेचून वगैरे घेणार आहोत. सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायला लागतात. आणि भाकरी पण थोडी करणार आहे. आता आई वगैरे असते तर कदाचित आईने भाकरी केली असते, पण आता आई नाही आहे. पण काय करणार शेवटी आता आपल्याला अनुभव आलाच असेल, करायला आपण सगळं काही करू शकतो. पण कामाचा डोंगर एवढा असतो आपण तिथेच फसतो. तर ही जी मुठींची नांगी आपण तोडली होती त्यांना आपण थोडंसं खलबत्त्याने मारून घेणार आहोत. म्हणजे थोडंसंच क्रॅक करणार आहोत जेणेकरून शिजताना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये रस्सा वगैरे मुरेल आणि नांगी खायला खूप छान लागेल. अशा पद्धतीने मारून नांगींना आपण क्रॅक करून घेणार आहोत कालवणात टाकण्यासाठी. तर मग तुम्हाला पण अशा नवीन रेसिपी करायला आवडतात का? कमेंट्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. आणि आपण कोणी मुठींचं कालवण खाल्लेलं आहे तेही कमेंट्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. ठीक आहे. तर चला आपण नांगी वगैरे मस्तपैकी क्रॅक करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आता आपण कालवणाची फोडणी तयार करणार आहोत. तर आपण आता ऑनियन वगैरे मस्तपैकी ब्राऊन करून घेणार आहोत. त्याच्यावरती टाकणार आहोत आपण आलं लसणाची पेस्ट मस्तपैकी असं फेटून घेणार आहोत. आणि ते फेटून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण परत टाकणार आहोत हे जी सामग्री लागते ते तुम्हाला आता दिसेलच व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर थोडंसं लाईट ब्राऊन झाल्याच्या नंतर थोडंसं टाकणार आहोत सॉल्ट टाकून झाल्याच्या नंतर टाकणार आहोत थोडंसं लाल तिखट. त्याच्यानंतर टाकणार आहोत थोडीशी हळद. त्याच्यानंतर थोडंसं टाकणार आहोत आपण गरम मसाला. व्यवस्थितरित्या आपण फेटून घेणार आहोत. फेटून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये भरलेली जी मुठी आहे ती टाकणार आहोत कालवण करण्यासाठी अशा पद्धतीने. आणि मुठीमध्ये जे भरलेलं बॅटर होतं ते पण आपण थोडंसं कालवणामध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून आपली ग्रेव्ही खूप छान पद्धतीने होईल. आणि ही जी बारीक नांगी राहिली होती त्याला आपण पूर्ण मिक्सरमध्ये लावणार आहोत जेणेकरून त्याच्यामधली जी काय व्यवस्थित मासाची स्लरी असेल ती निघेल. आणि ती आपण कालवणामध्ये टाकणार आहोत. थोडंसं खोबरं वगैरे पण टाकलेलं आहे. अशा पद्धतीने खोबरं वगैरे टाकून थोडंसं ढवळून घ्यायचं आहे कालवण. आणि झाकण ठेवायचं आणि झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे जेणेकरून कालवण आपलं ड्राय होणार नाही. आणि तोच पाणी आपल्याला नंतर त्याच्यामध्ये यूज करता येईल कालवण शिजण्यासाठी वगैरे. आणि थोडंसं
आणि अशा पद्धतीने कालवण आपला रेडी झालेलं आहे आणि त्याच्यावरती मॅरिनेट करण्यासाठी टाकलेले आपण कोथिंबीर आणि आपण मस्तपैकी आता कालवण टेस्ट करून बघणार आहोत. अशा पद्धतीने मस्त छान असं कालवण झालेलं आहे. बघा तुम्ही, तुम्हाला पण आवडलं काही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपण आता जेवायला बसणार आहोत, त्याच्यासाठी आपण घेतले जेवण वाढवून. चला आता तुम्ही पण या जेवायला मस्तपैकी. तर चला, टाटा बाय बाय.